नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि मी आहे तुमच्या हेल्थ अँड वेल्थचा दोस्त. मित्रांनो, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत. हा प्रॉब्लेम कुणालाही पटकन होऊ शकतो जर आपण या गोष्टीचा विचार नाही केला तर. सहसा करून आपण डॉक्टरकडे वेदना घेऊन जातो, म्हणजे मला हात दुखतोय, कंबर दुखते, पाय दुखतोय, पाठ दुखते. तर डॉक्टर तुम्हाला एक छान सल्ला देतात की तुम्ही पेन किलर जास्त खाऊ नका, त्याच्यामुळे किडनीवर दोष होऊ शकतो, त्रास होऊ शकतो. किडनीवर पेन किलरचे दुष्परिणाम होऊ शकतात, किडनी फेल होऊ शकते, असंही डॉक्टर तुम्हाला सांगतात आणि ते योग्य सांगतात. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डॉक्टर जेव्हा कॅल्शियमची गोळी लिहून देतात तेव्हा मात्र एक गोष्ट नेहमी चुकून जाते, किंवा तो एक कम्युनिकेशन गॅप असतो. तो काय असतो तेच आज मी इथे चर्चा करणार आहे. तुम्हाला जेव्हाही एखाद्या वेळेस पेशंटला वेदना झाल्यानंतर डॉक्टर 5-6 दिवस वेदनेची गोळी चालू करतात आणि त्यानंतर सांगतात की ही कॅल्शियमची गोळी तुम्ही चालू ठेवा. कॅल्शियमची गोळी खाल्ल्याने तुमच्या हाडाला मजबूती येते, मांसला मजबूती येते किंवा नसांना मजबूती येते, त्यामुळे कॅल्शियमची गोळी तुम्ही खाल्ली पाहिजे. पेशंटला कॅल्शियमची गोळी चालू होते, पेशंटच्या वेदना कमी होतात, पेशंटला त्या गोळीमुळे चांगलं वाटायला लागतं आणि पेशंट ती गोळी सतत खायला लागतो. तिथेच मोठी चूक होते आणि ती चूक सुधारली नाही तर त्या पेशंटला हायपर कॅल्सिमिया होतो. हायपर कॅल्सिमिया म्हणजे काय आहे ते आता मी तुम्हाला समजावून सांगतो. इथे तुम्हाला स्क्रीनवरती व्हॅल्यू दिसतात लाल अक्षरामध्ये लिहिलेला. ही जी पहिली व्हॅल्यू आहे कॅल्शियमची नॉर्मल लेवलची व्हॅल्यू आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा रक्त तपासायला जाता तेव्हा तुम्हाला कॅल्शियम, जेव्हा तुमचं तपासणी केली जाते तेव्हा कॅल्शियमची लेवल ही कमीत कमी 8.9 ते 10.1 याच्या दरम्यान असायला पाहिजे. म्हणजे मी आज जर कॅल्शियमची लेवल माझी चेक केली आणि माझी कॅल्शियमची लेवल 9 आली किंवा 9.5 आली तर ती नॉर्मल आहे असं समजायचं. 8.9 पेक्षा कमी असेल तर कमी आहे असं म्हणून समजायचं. त्याला हायपोकॅलेमिया म्हणतात, कॅल्सिमिया म्हणतात. आणि 10.1 पेक्षा कॅल्शियमची लेवल ही जास्त यायला नको. जर 10.1 पेक्षा कॅल्शियमची लेवल जास्त असेल त्यावेळेस तुम्हाला कॅल्शियम बंद करणं महत्त्वाचं आहे. पण आपण ही तपासणी करतच नाही, त्यामुळे पेशंटचा कॅल्शियमची लेवल वाढत जाते. मग त्या लेवल काय आहेत त्या आता आपण बघून घेऊया. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय, पहिली लेवल म्हणजे एखाद्या पेशंटला 10.5 ते 11.9 या लेवलपर्यंत जर त्याची कॅल्शियमची लेवल वाढली असेल तर आपण म्हणू शकतो की कमी प्रमाणामध्ये किंवा अल्प प्रमाणामध्ये कॅल्शियमची लेवल वाढलेली आहे किंवा फक्त सुरुवात आहे कॅल्शियमची लेवल वाढण्याची. तर तिथेच तुम्ही कॅल्शियमची गोळी बंद करायला पाहिजे. आणि ते जर चुकून तुम्ही नाही केलं तर पुढे गडबड होते. तर ती काय गडबड होते मी थोड्या वेळात सांगणारच आहे. त्यानंतर दुसरी लेवल येते म्हणजे 12 ते 13.9. म्हणजे तुमचं रक्त तपासल्यानंतर तुमची रक्तामध्ये कॅल्शियमची लेवल 12 किंवा 13.9च्या मध्ये असेल तर तुम्हाला मॉडरेट किंवा मध्यम प्रमाणामध्ये हायपर कॅल्सिमियाचा आजार आहे आणि ते एक धोक्याची सूचना आहे. आणि त्यानंतर 14 ते 16 मिलीग्रॅम जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं लेवल सापडलं तर ते हायपर कॅल्सिमिया क्रायसिस असं म्हणतात. म्हणजे ते अतिप्रमाणामध्ये कॅल्शियमची लेवल आहे असं आपण समजू शकू. आता हे तर झालं की कॅल्शियमचं प्रमाण कसं वाढतं, कुठे आपलं थांबलं पाहिजे, कुठे लक्ष दिलं पाहिजे. पण ती लक्षणं काय तयार होतात ते पण आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा पोटावर लक्षणं तयार होतात, किंवा जेव्हा कॅल्शियमची लेवल थोड्या प्रमाणामध्ये वाढलेली असते रक्तामध्ये तेव्हा त्या पेशंटला उलटीसारखं वाटतं, उलटी होते, पोट दुखतं, पोट गच्च सारखं वाटतं आणि संडासला साफ होत नाही, शी साफ होत नाही. हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षण मी माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे कॅल्शियमची गोळी खाताना तुम्हाला यापैकी कुठलीही सिम्पटम्स आढळली, सगळ्यात पहिल्यांदा कॅल्शियमची लेवल चेक करा. तुमची कॅल्शियमची लेवल नॉर्मल असेल तर कॅल्शियमची गोळी काही खायची तुम्हाला गरज नाहीये, हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं गोष्ट आहे, जर एखाद्या वेळेस पेशंटनी कॅल्शियमची गोळी सतत खाल्ली तर त्याचा परिणाम किडनीवर होतो आणि त्या पेशंटला मूतखडा होतो किंवा किडनी स्टोन होतो. आणि थोडक्यात तुम्ही काय करताय तर तुम्ही तुमच्या किडनीला डॅमेज करताय आणि तुमच्या किडनीला तुम्ही फेल्युअरकडे किंवा निकामी करण्यामध्ये मदत करताय असंच तुम्ही समजा. म्हणजे तुम्ही एक तर हाडाला ताकद देताय पण त्याच्या व्यतिरिक्त किडनीला पण खराब करताय. त्यामुळे लक्षात ठेवा, कॅल्शियमची गोळी डोळे झाकून खायची नाही. कॅल्शियमच्या गोळीसाठी तुमची कॅल्शियमची लेवल तुम्हाला माहीत असणं
खूप महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट, आपण ज्या गोष्टीसाठी कॅल्शियम खातोय, म्हणजे आपल्याला हाड दुखू नये म्हणून आपण कॅल्शियमची गोळी खातोय, आपल्याला हाडाला ताकद यावी म्हणून आपण गोळी खातोय, पण जर त्या पेशंटचा हायपर कॅल्सेमिया असेल तर तो बॉडीला वीक करतो, बॉडीला मध्ये असणाऱ्या हाडामध्ये पेन तयार करतो, त्या हाडाला कमकुवत करून त्याला फ्रॅक्चर करतो. ही सुद्धा कॉम्प्लिकेशन आहेत. म्हणजे कॅल्शियमची गोळी उलट काम करायला लागते, हेही तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे. आणि ज्या पेशंटनी अतिप्रमाणामध्ये कॅल्शियम घेतले त्या लोकांना गोंधळल्यासारखं होणं, कॅल्शियमची गोळी खाऊन सुद्धा थकवा असल्यासारखं वाटणं, नेहमी डिप्रेशनमध्ये राहणं, म्हणजे त्याचं मनामध्ये नेहमी वाईट विचार येणं, अशाही केसेस आम्हाला बघायला मिळालेल्या आहेत. हेही पेशंटनी किंवा इतर लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे ज्यांना कॅल्शियमची गोळी चालू आहे त्यांना. आता सगळ्यात वाईट किंवा सगळ्यात चुकीचा किंवा सगळ्यात वाईट कॉम्प्लिकेशन काय आहे तर ते हृदयावरती आहे. तर त्याचं कॉम्प्लिकेशन काय आहे त्यासाठी मी तुम्हाला एक नॉर्मल ईसीजी दाखवतोय. आता तुम्ही इथे बघा स्क्रीनवरती, तर नॉर्मल ईसीजी आहे. नॉर्मल ईसीजी म्हणजे काय, आपल्या हृदयाचे जे ठोक्याचे आवाज असतात, म्हणजे ठक 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 ठक, हा जो हृदयाचा आवाज आहे तो ठराविक अंतरावर येत असतो. म्हणजे माझं हृदय आता आवाज करतोय, छोटा आवाज केला की छोटी लाईन तयार होते, मोठा आवाज केला की मोठी लाईन तयार होते, परत छोटा आवाज येतो आणि परत दुसरा छोटा आवाज येतो, परत मोठा आवाज येतो. म्हणजे हे जे चालू असतं याला हृदयाची हार्ट रेट किंवा आपण नाडी म्हणतो. आणि ही नाडी जी आहे तुम्ही बघाल, ही नाडी, पहिली नाडी, दुसरी नाडी आणि तिसरी नाडी ह्या सेम असायला पाहिजेत आणि सेम अंतरावर असणं महत्वाचं आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर अंतर बघितलं, याच्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच दुसऱ्या ठोक्यामध्ये अंतर पाहिजे. म्हणजे ठराविक वेळेमध्येच तो ठोका पडला पाहिजे आणि ठोका पण व्यवस्थित लयबद्ध पडला पाहिजे. याला म्हणतात नॉर्मल ईसीजी. मग कॅल्शियमची गोळी खाल्ल्यामुळे याच्यामध्ये काय गडबड होते तर ते बघूया. त्याला म्हणतात अरेथमिया. मी पहिल्यांदा परत पहिल्या पेजवर जातो. इथे अरेथमिया असं लिहिलंय. अरेथमिया म्हणजे तुमच्या नाडीच्या ठोक्यामध्ये बदल घडणं, वेळेमध्ये बदल घडणं, याला अरेथमिया म्हणतात. तुम्ही बघाल तर इकडे मी परत मार्करनी दाखवतो तुम्हाला. इथे बघा किती प्रमाणामध्ये, इथे पहिल्या छोटा ठोका किती प्रमाणामध्ये वाढलाय, इथे दुसरा ठोका किती प्रमाणामध्ये वाढलाय, इथे पहिला ठोका दुसरा ठोका राहिलाच नाही. म्हणजे या सगळ्या अरेथमिया म्हणजे रिदम मध्ये किंवा लयबद्ध पद्धतीने हृदयाचे ठोके न पडणे, याला अरेथमिया म्हणतात. आपल्या हृदयाच्या गतीमध्ये लय पद्धत आहे. म्हणजे ठराविक अंतराला ठराविक वेळा आवाज येतो. म्हणजे ती नाडी ठराविक मिनिटामध्ये तेवढ्या वेळेसच वाजायला पाहिजे किंवा ऐकायला यायला पाहिजे. तसं न होता अतिप्रमाणामध्ये हृदयाची नाडी ऐकायला येणं, याला अरेथमिया असं म्हणतात. हा हृदयाचा वाईट आजार आहे असं समजा. त्याच्यामध्ये मृत्यू संभवतो. त्यामुळे कॅल्शियमचं अतिप्रमाण असणं सुद्धा योग्य नाही आणि ते तुम्हाला तुमचा जीव घेऊ शकतं. एवढ्यापर्यंत त्याचे कॉम्प्लिकेशन आहेत. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की कॅल्शियमची गोळी खाल्ल्यानंतर किंवा काही दिवसांनी तरी तुम्ही कॅल्शियमची लेवल तपासणी करणं योग्य महत्त्वाचं आहे. कॅल्शियमची लेवल जर तुमच्या ब्लडमध्ये नॉर्मल असेल तर कॅल्शियमची गोळी डॉक्टरांना विचारून बंद करा. आता शेवटची बोनस टिप म्हणजे काय की कॅल्शियमचं संबंध विटॅमिन डी शी आहे. म्हणजे विटॅमिन डी आणि कॅल्शियम हे एकदम भाऊ बहीण आहेत. म्हणजे एक असेल तर त्याला दुसऱ्याची गरज असतेच. म्हणजे विटॅमिन डी जर नसेल बॉडीमध्ये तर कॅल्शियम तुमच्या बोनवरती किंवा ते ॲब्झॉर्ब होऊ शकत नाही किंवा शोषलं जाऊ शकत नाही हाडांवरती. मग विटॅमिन डी असणं महत्त्वाचं आहे. तर विटॅमिन डीचा डोस हा नेहमी आठवड्यातून एकदा असतो आणि विटॅमिन डी नेहमी कॅल्शियमच्या सोबत वापरतात. आता कसं आहे की मेट्रो सिटीजमध्ये जे लोक शहरामध्ये राहतात, मी गावच्या लोकांचं बोलत नाही, जे लोक शहरामध्ये राहतात त्यांना सकाळचं कोवळं ऊन मिळत नाही. मग कोवळं उन्हामुळे काय होतं, विटॅमिन डी तयार होतं. त्यामुळे मेट्रो सिटीजमध्ये साधारणपणे 90 ते 95% लोकांमध्ये विटॅमिन डीची कमतरता आहे. तर मी तर एवढं सांगेन, कॅल्शियमची गोळी खाण्यापेक्षा तुम्ही विटॅमिन डी खा, तुम्ही कॅल्शियमचे लेवल तपासा. कॅल्शियमचे लेवल कमी असेल तरच कॅल्शियमची गोळी खा, नाहीतर फक्त विटॅमिन डीची गोळी तुम्ही 3 महिने खाल्ली तरी चालेल. ती फक्त आठवड्यातून एकदाच आहे. म्हणजे तुम्हाला महिन्याच्या 4 गोळ्या आणि 3 महिन्याच्या 12 गोळ्या फक्त खायच्या आहेत. कधी कधी तुम्ही तो एक्सटेंड पण करू शकता. विटॅमिन डीची पण सुद्धा ब्लड टेस्ट येते. विटॅमिन डी नॉर्मल आल्यानंतर तुम्ही विटॅमिन डीची गोळी बंद करू शकता आणि कॅल्शियमची गोळी
गरज असेल, कॅल्शियमची लेवल नॉर्मल नसेल तरच खा, नॉर्मल असेल तर कॅल्शियमच्या गोळीची तुम्हाला गरज नाही. म्हणजे तुम्हाला आज कळालं की कॅल्शियम जरी आपल्याला सेफ असेल तर ते आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ब्लडमध्ये त्याची लेवल नॉर्मलपेक्षा जास्त नको. नॉर्मलपेक्षा जास्त कॅल्शियमची लेवल असेल तर तुम्हाला किडनी, बोन, पोटावर, मेंदूवर आणि हृदयावर त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. त्यामुळे कॅल्शियमची गोळी डोळे बंद करून खायची गोळी नाही, त्याच्याही भरपूर साईड इफेक्ट आहेत. हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण त्याच्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की मित्रमैत्रिणींच्या आणि कुटुंबाच्या व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावरती तुम्ही पाठवू शकता. आणि कृपया कमेंट करून सांगा की तुम्हाला हा विषय आवडतो का. तुम्हाला असे विषय आवडत असतील तर मी याप्रमाणे तसे व्हिडिओ बनवायला सुरुवात करेन. थँक्यू व्हेरी मच.